हॅलो डिअर स्टुडंट्स, माझे नाव आहे विद्या जोशी. आज आपण क्लास 10 मॅथमॅटिक्स पार्ट 1 मधील अरिथमॅटिक प्रोग्रेशन ह्या चॅप्टरवरील हॉट्स क्वेश्चन घेणार आहोत. तर त्यासाठी पहिला क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे. डिवाइड 216 into 3 parts which are in AP and product of two smaller part is 5040. हा क्वेश्चन दिलेला आहे. तर बघा, आपल्याला काय सांगितलेलं आहे, 216 हा जो नंबर दिलेला आहे, ह्याला किती पार्ट्स मध्ये डिवाइड करायचंय? 3 पार्ट्स मध्ये, बरोबर. आणि ते पार्ट्स कसे असले पाहिजे? एपी मध्ये असले पाहिजेत. म्हणजे त्या टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म मधला जो डिफरन्स आहे हा सारखाच असला पाहिजे, म्हणजे कॉमन असला पाहिजे. ओके. आणि सेकंड कंडिशन दिली की त्यातले जे टू स्मॉल पार्ट्स आहेत त्यांचं प्रोडक्ट किती आहे? 5040 आहे, बरोबर. मग आता आपण काय करू, एक अझूम करूया. तर अशा टाईपचं कोणताही क्वेश्चन आला तर हेच अझूम करायचं, म्हणजे स्प्लिट इंटू 3 पार्ट, डिवाइड इंटू 3 पार्ट्स. अशा टाईपचा कोणताही क्वेश्चन आला, इथं कोणताही नंबर येऊ दे, 3 पार्ट असले तर लेट 3 parts बी ए मायनस डी, ए आणि ए प्लस डी हेच कन्सिडर करायचे. हे केल्याने काय होतं, की जेव्हा आपण याची ऍडिशन करतो तर बघा डी तुमचा ऑटोमॅटिकली कट होऊन जातो आणि ए ची व्हॅल्यू तुम्हाला मिळते. त्याचबरोबर जेव्हा आपण त्याचा प्रोडक्ट करतो, आता एकाची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे, तर दुसऱ्याची व्हॅल्यू पण आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. त्यामुळे थर्ड 3 टर्म्स आल्या तर हीच मेथड अप्लाय करायची आहे. मग लेट द 3 पार्ट्स बी ए मायनस डी, ए आणि ए प्लस डी घेतला. आता अकॉर्डिंग टू द कंडिशन स्प्लिट इंटू 3 पार्ट्स, म्हणजे ह्या तिघांची ऍडिशन तुमची 216 असेल का? येस. म्हणजेच आपण इथं घेऊया ए मायनस डी प्लस प्लस ए प्लस डी इज इक्वल टू, इथे झाला 216 मायनस डी प्लस डी गेट कॅन्सल. 3a इज इक्वल टू 216, म्हणजे ए किती मिळतो बघा, 216 डिवायडेड बाय 3, ए इज इक्वल टू 72 झाला, बरोबर. आता सेकंड कंडिशन आपल्याला काय सांगितलेली आहे? टू स्मॉलर पार्ट्स. आता ह्या तिघांच्यातले स्मॉलर पार्ट्स कोणते आहेत? दोन. हे दोघं स्मॉलर पार्ट्स आहेत. म्हणजेच त्याला आपण काय घेऊ, प्रोडक्ट ऑफ टू स्मॉलर पार्ट्स म्हणजे ए मायनस डी इंटू ए इज इक्वल टू आपल्याला मिळाला 5040 झाला. ओके. मग आता ए ची व्हॅल्यू आपल्याकडे आहेच, तर ए ची व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करूया आणि आपल्याला डी फाइंड आउट करता येईल. 5040 झाला. मग 72 मायनस डी इज इक्वल टू 5040 डिवायडेड बाय 72 करावं लागेल. त्याला डिवाइड करू आपण. 12 6 जा 20 70, म्हणजे 72 मायनस डी इज इक्वल टू आपल्याला मिळाला 70, मायनस डी इज इक्वल टू 70 मायनस 72, डी इज इक्वल टू मिळाला आपल्याला मायनस डी इज इक्वल टू मायनस डी, डी मिळाला आपल्याला 2. आता डी 2 मिळाला, ए 72 मिळाला, तर 3 टर्म आपण कोणत्या अजून केल्या होत्या? ए मायनस डी, ए आणि ए प्लस डी. त्याच्यामध्ये याची व्हॅल्यू पुट करा, म्हणजे ए मायनस डी तुमचा किती आला? 72 मायनस 2 इज इक्वल टू 70. ए आहे जो तुमचा मिळाला 70 आणि ए प्लस डी म्हणजे किती झाला? 70 प्लस 2 सॉरी 72 आणि हा झाला 72 प्लस 2 इज इक्वल टू मिळाला इथे 74. म्हणजे टर्म्स कोणते कोणते आले बघा, 70, 72 आणि 74 हे आपल्याला 3 पार्ट्स मिळाले, जे काय आहेत एपी मध्ये आहेत. समजला? अशा टाईपचा कोणताही क्वेश्चन येऊ दे, तुम्हाला हीच मेथड फॉलो करायची आहे. 3 पार्ट साठी ए प्लस डी, ए आणि ए मायनस डी एवढं लक्षात ठेवायचं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपल्याकडे आहे, फॉर एन एपी शो दॅट एम प्लस nth टर्म प्लस एम मायनस nth टर्म इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ mth टर्म. आता बघा, सगळ्यात आधी आपण काय करूया ना, mth टर्म कशी असेल आपली बघा, टी एम असणार आहे, बरोबर. मग टी एम असेल त्यावेळी ते एन इज इक्वल टू आपला काय घेणार, आपण एम घेणार का? mth टर्म, जसं आपण 9th टर्म साठी एन इज इक्वल टू 9th घेतो, 10th टर्म साठी एन इज इक्वल टू 10 घेतो, तसा mth टर्म साठी आपला काय असणार आहे, एम एन इज इक्वल टू एम असणार आहे. मग आपला टीएन चा फॉर्म्युला काय आहे? टीएन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी.
हा जो फॉर्म्युला आहे, ह्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त आपण काय करणार, जिथे जिथे n आहे तिथे तिथे आपण m पुट करणार. म्हणजे आपल्याला काय मिळेल, a प्लस m मायनस 1 इंटू डी. ही काय झाली आपली m चा टर्म. ह्याला आपण घेऊया इक्वेशन नंबर 1. आता सिमिलरली m प्लस n टर्म, m प्लस n टर्म साठी इथे आपला n इज इक्वल टू काय असणार आहे, m प्लस n असणार आहे. ओके, जसं आता मी सांगितल्याप्रमाणेच. मग हा जो आपला फॉर्म्युला आहे, ह्या फॉर्म्युला n जिथं आहे तिथे आपण m प्लस 1 ठेवूया. म्हणजेच आपल्याला टी m प्लस n म्हणजे m प्लस n टर्म ही काय मिळाली, a प्लस m प्लस n मायनस 1 इंटू डी. ह्याला केला मी इक्वेशन नंबर 2. ओके, आता सिमिलरली आपल्याला m मायनस n ही काढायचं आहे. मग m मायनस n टर्म आपला काय होईल, ह्याच्यामध्ये n इज इक्वल टू आपण काय घेणार, m मायनस n घेणार. ओके, सेम हा फॉर्म्युला जो आहे, ह्या फॉर्म्युल्यामध्येच आपण ह्या व्हॅल्यूज इथे पुट करणार आहोत. म्हणजेच टी m मायनस n इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, a प्लस m प्लस सॉरी मायनस आहे ना इथे, मायनस n मायनस 1 इंटू डी झाला. ह्याला आपण घेतला इक्वेशन नंबर 3 घेतला. ओके, आता ह्या इक्वेशन आपल्याला सांगितलं ह्या दोघांची ऍडिशन करायची, म्हणजे m प्लस n आणि n मायनस n टर्मला ऍड करायचंय. मग आता इथे करू आपण ऍडिंग इक्वेशन 1 आणि 2. ऍड इक्वेशन 1 आणि 2 करा. म्हणजे m प्लस n टर्म म्हणजे कोणती झाली ही तुमची, टी m प्लस n प्लस टी m मायनस n. हा काय असणार आहे, इक्वेशन 2 बघा काय आहे आपला, m प्लस n मायनस n प्लस 1 मायनस डी प्लस, हा बोला नेक्स्ट थर्ड इक्वेशन आपण घेणार याच्यामध्ये a प्लस m मायनस 1 मायनस m मायनस n मायनस 1 इंटू डी झाला. आता इथे a आणि a किती झाले, 2a झाले. प्लस आता ह्या दोघांच्या मध्ये तर डी कॉमनच आहे, आपण काय करूया, डी इथे कॉमन घेऊया आणि रिमेनिंग इन 1 ब्रॅकेट इंटू डी कॉमन घेतला. ओके, आता प्लस n मायनस n गेट कॅन्सल. म्हणजेच आपल्याला m प्लस m 2m मिळाला. इथे लिहिते मी 2a प्लस m प्लस m 2m मायनस 2 इंटू डी. आता ह्या दोघांच्यातून आपण 2 कॉमन घेऊया, म्हणजे आपल्याला m मायनस 1 इंटू डी मिळाला. तर होल 2 कॉमन घ्या. आता बघा ही जी टर्म आहे ही कोण आहे, आपलं इक्वेशन 1 आहे का, इक्वेशन 1 मध्ये आपण घेतलं होतं टीएम इज इक्वल टू ए प्लस एम मायनस 1 इंटू डी. हे कोणासाठी आहे, m ची टर्म होती आपली, येस. म्हणजे इथं आपण घेऊया 2 इंटू m च टर्म. म्हणजेच हा काय झाला, हे कुठून आलं तुमचं, फ्रॉम इक्वेशन नंबर 1. म्हणजेच इथे आपण खाली आहे तसं प्रूफ करणार, m प्लस n च टर्म प्लस m मायनस n च टर्म इज इक्वल टू 2 इंटू m च टर्म. अशा टाईपचा कोणताही क्वेश्चन आला तर सेम हीच मेथड फॉलो करायची आहे. आता बऱ्याच वेळेला इथे पी क्यू दिलं जातं, ए बी दिलं जातं, पण क्वेश्चन हा असाच असतो. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. 4 term of an AP whose sum is 20 and sum of their square is 120. आता 4 टर्म सांगितलेले आहेत. 4 term of an AP whose सम म्हणजे त्यांची ऍडिशन किती आहे, ते 20 आहे आणि त्यांचा स्क्वेअर आपल्याला दिलेला आहे 120. आता 4 टर्म्स आल्या आणि आपल्याला जर बघा की इथं अजून काय करायचं हे सांगितलं नसेल आणि जर 4 टर्म आलेल्या असतील तर आपण नक्कीच ह्या टर्म अजून करायच्या, म्हणजे a मायनस 3d प्लस a मायनस डी a प्लस डी आणि थर्ड टर्म आपली येणार आहे
ए प्लस थ्री डी फोर्थ टर्म. ह्याच टर्म कन्सिडर करायच्या जेव्हा आपल्याला काय सांगितलं असते 4 टर्म्स असतील. त्यावेळी आपण 4 टर्म ह्याच कन्सिडर करणार, जर आपल्याला दिलं नसेल तर. ओके. का? ह्याचाही सेम असंच आहे. जेव्हा आपण ह्यांचा सम करू तेव्हा आपला डी ऑटोमॅटिकली कॅन्सल होतो आणि ए ची व्हॅल्यू मिळते आणि जेव्हा आपण प्रोडक्ट करू त्यावेळी आपण ए ची व्हॅल्यू पुट करून मगाशी केल्याप्रमाणे डी ची व्हॅल्यू ऑटोमॅटिकली फाइंड आउट करू शकतो. ओके. त्यामुळे ह्या टर्म कन्सिडर करायच्या. आता अशाच टाइपमध्ये जर 5 टर्मवाला क्वेशन आला, तर त्यासाठी आपण a-2d, a-d, a, a प्लस डी आणि a प्लस 2d जर 5 पार्ट्स मधला जर क्वेशन आला, तर त्यावेळी आपण ह्या टर्म्स कन्सिडर करायच्या. a-2d, a-d, a प्लस डी आणि a प्लस 2d. 4 आला तर ह्या टर्म्स कन्सिडर करायच्या आहेत. एवढं लक्षात ठेवायचं. ओके. चला. तर a-3d, a-d आता ह्यांची आपण आधी सम सांगितलेला आहे ना, म्हणजे ह्यांची ॲडिशन आहे. a-3d प्लस a मायनस डी प्लस a प्लस डी प्लस a प्लस 3d इज इक्वल टू आपल्याला दिलेलं आहे 20. मग आता बघा प्लस 3d मायनस 3d गेट कॅन्सल, मायनस डी प्लस डी गेट कॅन्सल. a प्लस a 2a 3a 4a म्हणजे इथे आपल्याला मिळालं 4a इज इक्वल टू 20 म्हणजे a इज इक्वल टू आपल्याला 20 डिवायडेड बाय 4 a मिळाला आपल्याला 5. ओके. आता सम ऑफ देअर स्क्वेअर्स इज इक्वल टू 120. आता ह्या सगळ्यांचे आपण ऍडिशन करायचे. a मायनस 3d होल बॅक a प्लस मायनस डी a प्लस डी a प्लस 3d इज इक्वल टू सम ऑफ देअर स्क्वेअर्स सांगितले का? हू स्क्वेअर्स? सॉरी, सम ऑफ हू स्क्वेअर्स आहेत ना, म्हणजे आपल्याला इथे येणार a मायनस 3d होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस a प्लस a मायनस डी होल ब्रॅकेट स्क्वेअर सम ऑफ हू स्क्वेअर्स. a प्लस डी होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस a प्लस 3d होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू आपल्याला मिळालं इथे 120. ओके. तर आता ह्याला आधी आपण सॉल्व्ह करूया किंवा व्हॅल्यूज जशा आहेत पुट केल्या तरीही चालतात किंवा ब्रॅकेट सॉल्व्ह केला तरीही चालेल. आता बघा इथे मिळेल आपल्याला a स्क्वेअर मायनस 6d स्क्वेअर प्लस 9d 6d प्लस 9d स्क्वेअर सॉरी a स्क्वेअर मायनस 6ad प्लस 9d स्क्वेअर. सिमिलरली हाही आहे. आताच ब्रॅकेट कट करते मी. इथे मिळेल a स्क्वेअर मायनस 2ad प्लस डी स्क्वेअर. आता हा येईल इथे a स्क्वेअर प्लस 2ad प्लस डी स्क्वेअर. सिमिलरली इकडे a स्क्वेअर प्लस 6ad प्लस डी स्क्वेअर इज इक्वल टू आपल्याला दिला इथे 120. आता बघा प्लस 2ad मायनस 2ad कॅन्सल झाला, प्लस 6ad मायनस 6ad गेट कॅन्सल. राहिले कोणते? a स्क्वेअर प्लस a स्क्वेअर प्लस a स्क्वेअर प्लस a स्क्वेअर म्हणजे 4a स्क्वेअर प्लस 9d स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर 10d स्क्वेअर प्लस 11d स्क्वेअर आणि इथे पण 9d स्क्वेअर म्हणजे आपला इथे मिळाला 20d स्क्वेअर इज इक्वल टू 120. आता h व्हॅल्यू आपली किती आहे? 5 आहे. 5 चा स्क्वेअर करा प्लस 20d स्क्वेअर इज इक्वल टू 120. आता 5 चा स्क्वेअर 25 मल्टिप्लाय बाय 4 100 प्लस 20d स्क्वेअर इज इक्वल टू 120 म्हणजे 20d स्क्वेअर इज इक्वल टू 120 मायनस 100 दॅट लिहिते इथे मी 20 म्हणजे डी स्क्वेअर इज इक्वल टू 20 डिवायडेड बाय 20 डी स्क्वेअर इज इक्वल टू 1 म्हणजे डी आपल्याला मिळाला प्लस मायनस 1. बघा इथे फक्त 1 ने घ्यायचा प्लस मायनस 1 घेणार आणि सिमिलरली मगाशी जसे आपण टर्म्स फाइंड आउट केलेले आहेत तशा ह्याच्यामध्ये एकदा आपण काय करणार a इज इक्वल टू 5 d इज इक्वल टू प्लस पुट करणार आणि एकदा d इज इक्वल टू मायनस 1 असं दोन्ही व्हॅल्यू पुट करणार आणि त्या टर्म्स आहेत असं आपण तिथे दाखवणार आहोत.
ओके, समजलं? अशा पद्धतीने आपल्याला ह्याला सॉल्व्ह करायचं आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन, इफ ए बी सी आर इन एपी then show that B plus C, uh, C plus A and A plus B are also in AP. हा प्रश्न 3 मार्क्स साठी आपल्याला विचारला जातो. तर आता बघा आपल्याला दिलेले काय आहे, ए बी सी आर इन एपी. ह्याच्यामध्ये एकदा एम एन एम एन ओ असं एम एन ओ दिलं होतं, एकदा पी क्यू आर दिलं होतं. फक्त लेटर्स मोस्ट ऑफ चेंज केले जातात. आपल्या सांगितलेलं आहे काय, ए बी सी आर इन एपी. ओके, आता बी प्लस सी, सी प्लस ए आणि ए प्लस बी असं फाइंड आउट करायचं आहे. तर ह्याच्यामध्ये दुसरं कोणतीच आपल्याला कंडिशन दिलेली आहे का? म्हणजे सांगितलंय का की त्याचा सम असेल किंवा 2 टर्मचा स्क्वेअर असेल, असं काही मेन्शन केलेलं आहे का? इथे काहीच मेन्शन आपल्याला केलेलं नाहीये. तर आपल्याला माहिती आहे बघा की कोणताही टर्म असू दे, म्हणजे 2, 4, 6, आता ह्याला आपण काय म्हणतो, एपी म्हणतो का? दोघांच्यातला जो डिफरन्स आहे, 2 कॉन्सिक्युटिव्ह टर्म म्हणजे 2 मायनस 2 आणि 4 मधला जो डिफरन्स आहे तो 2 आहे. 4 आणि 6 मधला डिफरन्स ही काय आहे? 2 आहे. सॉरी, 2 आणि 4 मधला डिफरन्स 2 आहे आणि 4 आणि 6 मधला डिफरन्स ही 2 आहे. म्हणजेच ह्याच्यातला जो कॉमन डिफरन्स असतो, जो कॉमन असतो त्याला आपण म्हणतो एपी. पण आता बघा, मी ह्या सगळ्या टर्ममध्ये 2-2 ॲड करू का? ॲड केलं तर काय होईल? 2 + 2 4 झाला, हा 6 झाला, हा 8 झाला. म्हणजे मी सगळ्यांच्यामध्ये एकच नंबर जर ॲड केला, तर येणारा जो टर्म आहे, तो पण एपीच येतो का? येस बघा, 4, 6, 8 हाही आपला एपी आला. जर सपोज मी काय करते आता, की ह्याच्यामधून थोडा नंबर सबट्रॅक्ट करते. हां, सेम नंबर पण आता 2, 4, 6 आपल्याला इथं दिलेला आहे. ह्याच्यामधून मी -1 -1 सबट्रॅक्ट करते. बघू एपी येतो का? 2 - 1 1, 3 5 म्हणजे 1, 3, 5 हे पण एपी आले का? हो आले. का? ह्या 2 कॉन्सिक्युटिव्ह टर्म मधला जो डिफरन्स आहे, तो सेमच आहे. म्हणजे ह्या टर्म्स सेम आल्या. ह्याचा अर्थ काय झाला? जर एखादी टर्म सिक्वेन्स आपल्या एपी मध्ये असेल, तर आपण सेम टर्म आपण सगळ्या सेम नंबर किंवा सेम टर्म आपण सगळ्या सिक्वेन्स मध्ये ॲड करू शकतो का? तर आपल्याला एपी येईल का? येस येतो. सबट्रॅक्ट करू शकतो का? येस. पण सेमच नंबर केला पाहिजे किंवा सेमच टर्म आपल्याला ॲड किंवा सबट्रॅक्ट करता येते. मग आता ह्या केसमध्ये आपण काय करणार बघा. आता आपल्याला आन्सर तर हवा आहे याच्यामध्ये. आपल्याला याच्यामध्ये आन्सर हवा आहे बी प्लस ए, सी प्लस ए, म्हणजे पहिला बघा, पहिला टर्म आपला आहे ए. ओके. आणि ह्यामध्ये माझा पहिला टर्म येतोय बी प्लस सी. बघा, सेकंड मध्ये माझा टर्म आहे बी आणि ह्याच्यामध्ये मला सांगितले सी मायनस ए. ह्याचा अर्थ काय झाला, की ह्याच्यामध्ये ए टर्म नाहीये, ह्याच्यामध्ये बी नाहीये आणि ह्या थर्ड टर्म मध्ये सी नाहीये. पण माझा एपी जर बघायला गेला, ए बी सी आहे. म्हणजे जो आपल्याला घ्यायचा आहे, याच्यामध्ये ए बी सी मला नकोय. हे क्लिअर झालं? हा सिक्वेन्स आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तर ह्यासाठी आपण काय करूया ना, ॲडिंग ए प्लस बी प्लस सी इन अबव एपी. आता वरचा हा जो एपी आहे, त्याच्यामध्ये आपण काय करूया, ए प्लस बी प्लस सी सबट्रॅक्ट करूया. म्हणजे आपल्याला ए कॅन्सल होईल. सबट्रॅक्ट करूया. ओके, असं करते. म्हणजे बघा आपल्याला काय मिळेल, ए मायनस ए प्लस बी प्लस सी झाला. सिमिलरली बी मायनस, सॉरी मायनस नाही करायचा, सॉरी ऍड नका करू. बी मायनस ए प्लस बी प्लस सी, कॉमा सी मायनस ए प्लस बी प्लस सी. ओके, इथपर्यंत आलं. म्हणजेच आता काय करू आपण, ए काय केली तर आपण सबट्रॅक्टिंग केलं, करू शकतो मगाशी आपण बघितल्याप्रमाणे. आता मायनस साइन आपण करूया, म्हणजे ए मायनस हे आपल्याला टर्म्स आल्या. बी मायनस ए मायनस बी मायनस सी, सी मायनस ए मायनस बी मायनस सी, प्लस ए मायनस ए गेट कॅन्सल, प्लस बी मायनस बी गेट कॅन्सल, प्लस सी मायनस सी गेट कॅन्सल. म्हणजे आपल्याला इथे मिळाला मायनस बी मायनस सी कॉमा मायनस ए मायनस सी कॉमा मायनस ए कॉमा मायनस ए मायनस बी एवढं मिळालं. मग आता
सर्वांच्या मधून मी मायनस कॉमन घेऊ शकते का बघा? हो, आलं. सर्वच टर्म मधून आपण मायनस कॉमन घेतला. मग आता मायनस कॉमन घेतलेला आहे, तर आपण सर्वांना -1 ने डिव्हाईड करू शकतो किंवा -1 ने मल्टिप्लाय ही करू शकतो. आपण काय करूया, मल्टिप्लाइंग बाय -1 टू ईच टर्म असं जर केला, तर आपल्याला काय मिळेल? बी प्लस सी, ए प्लस सी आणि ए प्लस डी. बघा, हे पण एपी मध्येच आले का? फक्त इथे आपण काय केलं? मल्टिप्लाइंग बाय -1 केला. इथे केला ना आपण. मल्टिप्लाइंग बाय -1 केलं. म्हणजे आपल्याला ह्या टर्म मिळाल्या. अशा टाइपचे क्वेश्चन आपल्याला 3 मार्क्ससाठी विचारले जातात. अशा टाइपचे क्वेश्चन बघून कन्फ्यूज बिलकुल नाही व्हायचं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. इफ 8th term of an AP is 37 and 15th term of an AP is 15 more than the 12th term, find the AP. आता बघा, आपल्याला 8th टर्म दिलेली आहे. 8th टर्म. आता टर्म साठीच आपला फॉर्म्युला आहे TN इज इक्वल टू A प्लस N मायनस 1 इंटू D. ह्या फॉर्म्युला आपण व्हॅल्यूज पुट करा. म्हणजे T8 आपला काय आला आहे? A प्लस 8 मायनस 1 इंटू D. म्हणजेच 8 टर्म आपल्याला 37 दिलेली आहे. 37 इज इक्वल टू A प्लस 7D. ह्याला द्या तुम्ही इक्वेशन नंबर 1. ओके. आता 15th टर्म जी आहे ती 15 मोर दॅन द 12th टर्म ऑफ एन AP सांगितलेला आहे. मग त्यासाठी आपण आधी 12th टर्म बघा. 12th टर्म आपली काय येणार आहे? इथे n इज इक्वल टू आपला किती झाला? 12. मग 12th टर्म साठी सेम फॉर्म्युला असेल आपला T12 इज इक्वल टू A प्लस 12 मायनस 1 इंटू D. ओके. म्हणजे तुमचा T12 किती झाला? A प्लस 11D. ह्याला दिले मी इक्वेशन नंबर 2. आता आपल्याला कंडिशन काय दिलेली आहे? 15th टर्म इज 15 मोर. म्हणजे ह्याच्यामध्ये जर 15 आपण ऍड केले तर आपली काय येणार आहे? 15th टर्म येणार आहे. मग त्यासाठी आधी आपण 15th टर्म पण फाइंड आउट करून घेऊ. म्हणजे 15th टर्म T15 इज इक्वल टू आपला आहे A प्लस 15 मायनस 1 इंटू D. म्हणजेच तुमची T15 इथे येणार आहे 15th टर्म A प्लस 14D. ह्याला मी दिला इक्वेशन नंबर 3. आता सांगितल्याप्रमाणे काय करूया आपण? 12th टर्म मध्ये 15 ऍड करूया. का? 15th जी टर्म आहे ती 15 मोर दॅन द 12th टर्म आहे. मग मी काय करते? अकॉर्डिंग टू कंडिशन. इथे सगळं व्यवस्थित लिहावं लागेल. मी तुम्हाला फक्त सांगत आहे शॉर्ट मध्ये. पण एक्झाम मध्ये तुम्हाला पूर्ण सेंटेन्स वगैरे कंप्लीट लिहायचेच आहेत. ओके. A प्लस 11D प्लस 15 झाला इथे. आता इकडे घेऊ. A मायनस A प्लस 14D मायनस 11D इज इक्वल टू मिळाला आपल्याला 15. प्लस A मायनस A गेट कॅन्सल. 14D मायनस 11D 3D इज इक्वल टू 15. मग D आपल्याला इथे मिळाला 3. सॉरी 15/3. D आपल्याला इथे मिळाला 5. ओके. आता D जर आपला 5 आहे तर तुम्ही इक्वेशन नंबर 1 मध्ये D ची व्हॅल्यू पुट करा. तुम्हाला मिळेल A आणि A आणि D मिळाला तर आपण पूर्ण सिक्वेन्स फाइंड आउट नक्कीच करू शकतो. मग आता बघा, सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ D इन इक्वेशन नंबर 1 जर केला तर काय मिळेल आपल्याला? A प्लस 7 इंटू 5. 37 मायनस 35 इज इक्वल टू A. A इज इक्वल टू आपल्याला मिळाला 2. मग आता A 2 आहे, D 5 आहे. म्हणजे तुम्ही फर्स्ट टर्म तुमची काय असणार आहे? जो आपला T1 आहे तो आपला असतो A. म्हणजे 2 झाला. T2 असतो आपला A प्लस D असतो. तो तुमचा झाला 2 मायनस सॉरी 2 प्लस 5 A प्लस 2D असतं 2 प्लस 10. अशा पद्धतीने तुम्ही ह्याचा सिक्वेन्स फक्त फाइंड आउट करा. ओके. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन. बघा काय दिलेलं आहे. सम ऑफ हा क्वेश्चन आपल्याला 4 मार्क्सचा विचारला जातो. सम ऑफ फर्स्ट PQR टर्म्स ऑफ एन APR ABC. Then prove that A upon P into Q minus R plus B upon Q into R minus P plus K upon R into P minus Q is equal to 0. आता सम ऑफ P आहे तर आपला A आहे. सम ऑफ फर्स्ट Q टर्मचा आपला आन्सर आहे B आणि सम ऑफ R टर्मचा आन्सर आहे R. सॉरी C. ओके.
मग आता इकडे बघा, तुमचा एसपी जो दिलेला आहे, सम ऑफ म्हणजे जसं आपल्या एसएनचा फॉर्म्युला काय आहे? एसएन इज इक्वल टू एन बाय 2 इंटू 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी. ओके, हा आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे. मग आता एसपी आपल्याला किती दिलेला आहे? सम ऑफ फर्स्ट टर्म, सम ऑफ फर्स्ट पी टर्म्स आर ए आहे. म्हणजेच एसपीचा आपण फॉर्म्युला काय घेऊ? इथे जिथे एन आहे तिथे आपण पी घ्यावं लागेल. पी अपॉन 2, 2a. आता काय करूया ना, ह्याच्यामध्ये पण ए, बी, सी आहे. तर आपण इथे ए कॅपिटल ए कन्सिडर करू. म्हणजे आपला जो फर्स्ट टर्म असणार आहे, त्याला आपण कॅपिटल ए आणि कॉमन डिफरन्स आपण कॅपिटल डी कन्सिडर करूया. कारण हा ए आणि तो ए आपला कन्फ्युज होऊन जाईल. मग इथे घेतला मी 2a प्लस एनच्या ठिकाणी मी इथे घेणार पी मायनस 1 इंटू डी ला आपण कॅपिटल डी घेतला. ओके. आता फर्स्ट सम ऑफ फर्स्ट पी टर्मचा सम किती आहे? ए आहे. मग इथे झाला माझा ए पी अपॉन 2 इज इक्वल टू 2a प्लस पी मायनस 1 इंटू डी झाला. बघा. मग आता हा जो पी आहे, इकडे मी डिवाइडला घेऊ शकते का? येस, घेऊ शकते. म्हणजे ए अपॉन पी इज इक्वल टू 1 अपॉन 2 इंटू 2a प्लस पी मायनस 1 इंटू डी हे आपल्याला मिळालं. आता बघा, मला ह्या पहिल्या टर्म मध्ये ही वाली टर्म मिळाली का बघा? येस, मिळाली. पण आता पहिल्या टर्म मला फाइंड आउट करण्यासाठी ह्या टर्मसाठी मला क्यू मायनस आर ही गरजेचं आहे. बरोबर? मग आता ह्या दोन्ही साइडला मी क्यू मायनस आर नी मल्टिप्लाय करू शकते का? येस, डेफिनेटली करू शकते. कारण आपण काही जर करू, हे दोन्ही साइडला आपण नक्कीच करू शकतो. मग इथे काय घेते मी? मल्टिप्लाइंग बाय क्यू मायनस आर टू बोथ साइड घेतले. इथे घेतला मी 2a प्लस पी मायनस 1 इंटू डी हे घेतलंय. ओके. आता ह्याला मी इथेच थांबवते. ह्याला देऊया आपण इक्वेशन नंबर 1 घेतला. आता सिमिलरली मी काय घेते? क्यू टर्म्स पण घेऊया आपण. फॉर एस क्यू घेते हा. इथे तुम्ही एक्झाम मध्ये सगळं लिहायचं आहे, सम ऑफ फर्स्ट क्यू टर्म्स वगैरे. मग इथे माझं काय येणार? जिथे पी आहे तिथे जिथे एन आहे तिथे मी काय करणार? क्यू पुट करणार. म्हणजे क्यू अपॉन 2 इंटू 2a. आता आपण काय ठरवलेलं आहे? ए जो आहे फर्स्ट टर्म आपण कॅपिटल ए घेणार आणि डी आपला कॅपिटल डी घेणार, कारण कन्फ्युजन नाही व्हायला पाहिजे. प्लस एन मायनस 1च्या ठिकाणी आपण काय घेणार? क्यू मायनस 1 इंटू कॅपिटल डी घेतला. ओके. आता एस क्यू आपल्याला किती दिलेलं आहे? बी आहे. म्हणजे बी इज इक्वल टू क्यू मायनस 2 इंटू 2a प्लस क्यू मायनस 1 इंटू डी. ओके. तर आता बघा, बी किती आहे? मी ते काय करते? बी अपॉन क्यू इज इक्वल टू 1 बाय 2 इंटू 2a प्लस एन मायनस सॉरी, एनच्या ठिकाणी आपण क्यू घेणार आहोत ना. क्यू मायनस 1 इंटू डी घेतलंय. ओके. आता बघा इथेही मग अशा आपण जसं केलं ना, सेम तसं करूया. आर मायनस पी ची आपल्याला टर्म हवी आहे. मग दोन्ही साईडला आपण आर मायनस पी करू शकतो का मल्टिप्लाय? येस, डेफिनेटली करू शकतो. मग आपण इथे काय करू? बी मायनस क्यू, बी अपॉन क्यू इंटू आर मायनस पी इज इक्वल टू आर मायनस पी डिवायडेड बाय 2 करा. इन ब्रॅकेट 2a प्लस क्यू मायनस 1 इंटू डी. ओके. आता ह्याला मी देते इक्वेशन नंबर 2 देते. आता बघा, सिमिलरली आता थर्ड साठी पण आपण सेम करणार. म्हणजे आता एस आर, एस आर चा फॉर्म्युला काय राहील आपला? आर अपॉन 2 इंटू 2a प्लस आर मायनस 1 इंटू डी घेणार आपण. मग आर ची व्हॅल्यू आहे आपली सी. इकडे आर मी आत्ताच लिहून घेते. म्हणजे 2a प्लस आर मायनस 1 इंटू डी झाला. आता इथेही मला आर ला आपल्याला माहिती आहे हवा आहे पी मायनस क्यू हवा आहे. मग मी काय करते? दोन्ही साइडला पी मायनस क्यू ने मल्टिप्लाय करते. टू ए प्लस आर मायनस 1 इंटू डी. ओके. आता हा मला मिळाला इक्वेशन नंबर 3. आता काय करूया बघा, आपल्याला काय सांगितलेलं आहे? तिघांचे ऍडिशन करायचे आहे आणि त्याचा आन्सर आपल्याला 0 दाखवायचा आहे. मग मी काय करते? इक्वेशन 1, 2 आणि 3 ह्यांना ऍड करूया का आपण? ओके.
इक्वेशन 1 2 3 याला आपण ऍड करूया. काय झालंय ते टी अपॉन आर इंटू पी मायनस क्यू इज इक्वल टू. आता काय करू आपण ऍडिंग इक्वेशन 1 and 2 करूया. 1 2 and 3 1 2 and 3. आता फक्त आपल्याला सिम्प्लिफाय करत जायचंय. ऑटोमॅटिकली सगळ्या टर्म आपल्या इथे कॅन्सल होतात. मग बघा काय मिळेल आपल्याला ए अपॉन पी इंटू क्यू मायनस आर प्लस बी ची टर्म काय आहे आपली बी अपॉन क्यू इंटू आर मायनस पी. सी आपला आहे सी अपॉन आर इंटू पी मायनस क्यू. इथपर्यंत आपल्याला एलएचएस झालेला आहे इज इक्वल टू. आता ह्या बाकीच्या रिमेनिंग टर्म ज्या आहेत त्या सगळ्या आपण काय करूया इथे ऍड करूया. म्हणजे काय मिळेल बघा ए आपला काय आहे क्यू मायनस आर अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस पी मायनस 1 इंटू डी प्लस सिमिलरली हा वाला घेणार आपण आर मायनस पी अपॉन 2 2a प्लस आर मायनस 1 इंटू डी प्लस सी वाली टर्म आपली सी अपॉन आर सॉरी सी अपॉन आर नाही पी अपॉन क्यू पी मायनस क्यू अपॉन 2 इन ब्रॅकेट इथे झाला आपला 2a प्लस आर मायनस 1 इंटू डी. ओके. आता काय करूया आपण सर्वांना आत मल्टिप्लाय करायचं. ओके. मल्टिप्लाय केल्याने काय होईल आपल्याला सर्व टर्म्स मिळतील आणि आपण फक्त सबट्रॅक्शन जरी केलं तर सगळ्या टर्म्स सॉरी फक्त आपण जे आपले साइन आहेत ते फक्त जर आपण सॉल्व्ह जरी केले तरी आपल्या सगळ्या टर्म्स ऑटोमॅटिकली ते कॅन्सल होतात. तर चला आपण बघूया. बघा आता इथे आत मल्टिप्लाय करा मायनस आर इंटू 2a अपॉन 2. आता इथे हा 2 2 तर कॅन्सल झाला तुमचा प्लस आर इंटू पी मायनस 1 इंटू डी होल डिवायडेड बाय 2 येणार इथे. असं सगळ्या टर्म्स आपल्याला फक्त इथे मल्टिप्लाय करायच्या आहेत. इंटू 2a 2 2 इथे कॅन्सल झाला प्लस आर मायनस पी इंटू आर मायनस 1 इंटू डी होल डिवाइड बाय 2. सिमिलरली बाकीच्या टर्म पण करा म्हणजे तुम्हाला आन्सर इथे मिळेल. अपॉन 2 झाला इथे आणि प्लस सिमिलरली हाही सेम तसाच येईल 2a अपॉन 2 प्लस पी मायनस क्यू अपॉन 2 इंटू आर मायनस सॉरी आर मायनस 2 2 वेळा झालाय का माझा एस आर ना इथे क्यू मायनस 1 यायला हवा ना क्यू मायनस 1 झाला इथे. हा इथे आपल्याला क्यू मायनस 1 इंटू डी आणि इथे पण आपलं आर मायनस 1 इंटू डी. ओके. आता जस्ट तुम्ही फक्त सिम्प्लिफाय करणार आहात आणि त्या नंतर फक्त ऍड सबट्रॅक्ट जरी केलं तरी तुमच्या व्हॅल्यू सगळ्या कट होणार आणि तुम्हाला इथे झिरोज मिळणार आहे. ओके. ते फक्त तुम्ही सिम्प्लिफाय करा. नेक्स्ट क्वेश्चन. शो दॅट द सम ऑफ एन AP whose first term is A, second term is B and last term is C is equal to the A plus B into B plus C minus 2A divided by 2 into B minus A. आता फर्स्ट टर्म आपल्याला काय दिलेली आहे इथे A दिलेली आहे. फर्स्ट टर्म A आहे
सेकंड टर्म बी आहे आणि लास्ट टर्म म्हणजे आपला काय असतो टीएन असतो इज इक्वल टू आपल्याला दिलेला आहे सी. बघा आता आपल्या इथे कॉमन डिफरन्स दिलेला आहे का? नाही. एन दिलेला आहे का? नाही. फक्त आपल्याला फर्स्ट टर्म, सेकंड टर्म आणि लास्ट टर्म दिलेले आहे. आणि सांगितलेलं आहे की सम ऑफ द एपी हेही आपल्याला प्रूफ करायचं आहे. मग आता समचा आपला फॉर्म्युला आहे एस एन इज इक्वल टू एन बाय टू इंटू 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी. एन मायनस 1 इंटू डी आपला हा फॉर्म्युला आहे. मग आता कोणत्याही टर्मचा जर सम फाइंड आउट करायचा असेल तर आपल्याला एन माहित असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ए पण माहित असणं गरजेचं आहे. एन डी ही माहित असणं गरजेचं आहे. बरोबर, म्हणजे ह्या 3 टर्म्स आपल्याला माहितच असायला पाहिजेत, ए, एन आणि डी, तरच आपण सम फाइंड आउट करू शकतो. आता मग आपल्याला गिवन दिलेला आहे ए, बी आणि लास्ट टर्म दिले. फर्स्ट टर्म दिले, सेकंड टर्म दिले आणि लास्ट टर्म दिलेले आहे. आणि ऑलरेडी आपल्याला काय सांगितलेलं आहे, सिक्वेन्स जो आहे आपला एपी मध्ये आहे. मग T2 मायनस T1 केला, सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म जर केली तर आपल्याला कॉमन डिफरन्स मिळेल का? येस, कॉमन डिफरन्स आपल्याला मिळतो. म्हणजे डी इज इक्वल टू आपल्याला मिळाला T2 मायनस T1 म्हणजे बी मायनस ए हा तुमचा झाला इथे कॉमन डिफरन्स. त्याचबरोबर लास्ट टर्म कोणती दिली आहे आपली? Tn. आता Tn चा फॉर्म्युला काय आहे आपला? ए प्लस एन मायनस 1 इंटू डी आहे. Tn आपला सी दिलेला आहे. फर्स्ट टर्म तर एच आहे. एन आपला किती आहे? तोच तर आपल्याला आता फाइंड आउट करावा लागेल. एन मायनस 1 आणि डी इथे दिलेला आहे बी मायनस ए, जो आत्ताच आपण इथे फाइंड आउट केलेला आहे. म्हणजे बघा सी मायनस ए अपॉन बी मायनस ए इज इक्वल टू एन मायनस 1 झाला. म्हणजे एन का असेल सी मायनस ए अपॉन बी मायनस ए प्लस 1. म्हणजे मिळाला आपल्याला एन इज इक्वल टू सी मायनस ए प्लस बी मायनस ए होल डिवायडेड बाय बी मायनस ए हा तुमचा एन झाला. म्हणजे सी मायनस 2a प्लस बी होल डिवाइड बाय बी मायनस ए आपल्याला एन मिळाला. आता समचा फॉर्म्युला काय आहे आपला? हा आपला समचा फॉर्म्युला आहे. आता ह्या फॉर्म्युलामध्ये आपण एन पुट करू शकतो. ए म्हणजे फर्स्ट टर्म आपल्याला माहित आहे. डी म्हणजे कॉमन डिफरन्स जस्टच आता आपण फाइंड आउट केलेला आहे बी मायनस ए. या सगळ्या व्हॅल्यू पुट करून बघूया. म्हणजे आपल्याला सम मिळेल. म्हणजे एस एन इज इक्वल टू एन बाय टू आपला फॉर्म्युला झाला. आता लास्ट आपल्याला सी दिलेला आहे. तर सम ऑफ टर्म्स काय येईल बघा? एन बाय टू. एन किती आहे आपला? सी मायनस 2a प्लस बी होल डिवायडेड बाय बी मायनस ए झाला. त्याचबरोबर 2 इंटू ए 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी घेण्यापेक्षा आपण इथे अजून एक फॉर्म्युला आहे बघा आपल्याकडे. एन बाय टू इंटू 2 ए प्लस डी ए प्लस टी एन. लास्ट टर्म वाला हा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो का? हा पण जास्त आपल्याला इथे सोयीस्कर पडेल का? कारण आपले जे कॅल्क्युलेशन्स होणार आहेत ते थोडे कमी होऊन जातील. हा एक आपल्याकडे फॉर्म्युला होता बघा. तर एन बाय टू इज इक्वल टू ए प्लस टी एन जी लास्ट टर्म आहे. मग हाच इथे आपण फॉर्म्युला यूज करूया. म्हणजे ए प्लस टी एन आपला लास्ट टर्म कोणता आहे? सी आहे. चला सिम्प्लिफाय करा. ए प्लस बी मायनस 2a होल डिवाइड बाय बी मायनस ए इंटू ए प्लस सी. बघा हेच प्रूफ करायचंय का आपल्याला? झालं का प्रूफ? येस, म्हणजे झाले ते हेन्स प्रूफ. समजला? अशा टाईपचा फक्त सॉल्व्ह करायचा आहे. आता हा जर फॉर्म्युला यूज केला तर आपले अजून कॅल्क्युलेशन्स वाढत जातील. ऑलरेडी आपल्या टेक्स्टबुक मध्ये हा आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे. हा जर घेतला तर फक्त 1-2 लाईन मध्येच आपल्याला इथे आन्सर मिळून जातं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे. आता हा जो क्वेश्चन आहे हा सेमच क्वेश्चन मगाचा क्वेश्चन आहे त्या प्रकारचाच आहे बघा. इफ द सम ऑफ इफ द first term of an AP is P, second term is Q, last term is R, they show that the sum of all terms P plus R minus 2P into P plus R whole divided by 2 into Q minus P. इथे n by 2 फक्त राहिला होता माझा. हा म्हणजे इथे तुमचा असा हा 2 येईल फक्त. ओके, मग आता ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? सेम त्या पद्धतीचाच क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला. सेमच करावं लागेल. फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म. आता इथे डी काय असणार आहे तुमचा? सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म.
म्हणजे क्यू मायनस पी आला. सिमिलरली ए तर आपल्याला इथे पी दिलेला आहे. TN चा फॉर्म्युला यूज करा. फाइंड आउट करा. ए प्लस एन मायनस 1 इंटू डी म्हणजे TN आपला तुमचा इथं आर दिलेला आहे. फर्स्ट टर्म आपला इथे पी आहे प्लस एन मायनस 1 इंटू डी आपला क्यू मायनस पी आहे. तर तुमचा आर मायनस पी डिवायडेड बाय क्यू मायनस पी इज इक्वल टू एन मायनस 1 म्हणजे एन इज इक्वल टू आर मायनस पी मायनस क्यू मायनस पी होल डिवायडेड बाय क्यू मायनस पी आला. म्हणजे तुमचा आर इथे मिळाला आपल्याला सॉरी एन आपल्याला इथे मिळाला आर मायनस क्यू मायनस 2p होल डिवायडेड बाय क्यू मायनस पी आपल्याला हा एन मिळाला. मग आता सम फाइंड आउट करायचा आहे. समचा फॉर्म्युला आहे एन ए प्लस टी एन लास्ट टर्म ए प्लस टी एन म्हणजे लास्ट टर्म आपली आहे. तर एस एन चा फॉर्म्युला घ्या आणि सगळ्या व्हॅल्यूज पुट करा. पी म्हणजे आपला आहे आर प्लस क्यू मायनस 2p होल डिवायडेड बाय 2 इंटू क्यू मायनस पी इन ब्रॅकेट ए किती आहे आपला पी आहे. लास्ट टर्म आपली आर आहे. झालं. हेच प्रूफ करायचंय का बघा आपल्याला. ओके म्हणजे हा झाला हेन्स प्रूफ. अशा टाईपचे फक्त आपल्याला क्वेश्चन ह्या चॅप्टरवर विचारले जातात. ह्याच्या बाहेरचं असं मोस्टली काही विचारलं जात नाही. फक्त नंबर चेंज होतात किंवा लेटर्स चेंज होतात. नाहीतर ओव्हरऑल आपल्याला ह्या टाईपमध्येच क्वेश्चन एक्झामला विचारले जातात. आय होप की तुम्हाला ह्या चॅप्टरवरचे हॉट्स क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे हे नक्कीच कळालं असेल. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करू शकता. थँक्यू.